या बुलेटिनची सुरुवात आपण महाराष्ट्रभरातल्या पावसा पाण्याच्या परिस्थितीने करूया। सुरुवात बीड जिल्ह्यापासून। बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासूनच दिवसभर मुसळधार पाऊस पडतोय, अक्षरशः कोसळतोय। बीडच्या 16 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक 65 मिलीमीटर पाऊस झालाय। आष्टीत 7 गावांमध्ये मिळून 51 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते। कालपासून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत। काहींना एअरलिफ्ट सुद्धा केलं गेलंय। सैन्य दलाचं हेलिकॉप्टर मागवलं गेलं। दरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे 31 जणांचे पथक तयार करण्यात आले आणि ते जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहे। या पूर परिस्थितीमध्ये आष्टीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेलेले आहेत, त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झालेली आहे। जिल्ह्यात 36 गावांचा संपर्कच पुरामुळे पूर्णपणे तुटलेला आहे। पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि कॉलेजेस आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, ओव्हरऑल बीडमध्ये कालपासूनच परिस्थिती भीषण आहे, अतिवृष्टी झाली आहे 16 मंडळांमध्ये। काय अधिक सांगाल आत्ताचं अपडेट? 2 दिवसापासून मुसळधार पद्धतीने जो बीडमध्ये पाऊस कोसळतो त्यामुळे जवळपास 36 गावांचा संपर्क तुटलेला होता। आजही गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। जायकवाडीमधून लाखो लिटर पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे। त्यामुळे जे 32 गोदावरी नदी काठची जी गावं आहेत त्या गावाला आजही पूर परिस्थिती आहे। माजलगाव तालुक्यातील अनेक गावं ही पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत। तर मी आता बीड शहरातील जी बिंदुसरा नदी आहे त्या नदी काठावरती आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय 24 तासापासून जी नदी आहे त्या अशा पद्धतीने मुसळधार पाऊस झाल्यामुळे अशा पद्धतीने वाहताना पाहायला मिळते। तर नदीचं पात्र देखील मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण झालं होतं, त्यामुळे काही ठिकाणी जी माती आहे ती देखील खणून गेल्याचं पाहायला मिळतं। तर काही ठिकाणचे जे रस्ते आहेत ते अद्यापही बंद आहेत। बीड शहरातील हा जो दगडी पूल आहे या दगडी पुलावरून 24 तासापासून अशाच पद्धतीने पाणी वाहत आहे। त्यामुळे कुठेतरी हा जो रस्ता आहे हा रस्ता बंद करण्यात आला। तर दुसरीकडे बघितलं तर काही ठिकाणचे रस्ते जे आहेत ते रस्ते देखील खणून गेलेले आहेत। हीच परिस्थिती बीडच्या बिंदुसरा नदीची नाही तर जिल्ह्यातील अनेक ज्या नद्या आहेत त्या नदीपात्रामध्ये देखील अशाच पद्धतीची पूर परिस्थिती आहे। विशेषतः जर बीडमध्ये बघितलं तर मांजरा नदी, गोदावरी नदी, सिंदफणा नदी, त्याचबरोबर ज्या लहान मोठ्या नद्या आहेत त्याची देखील आज देखील परिस्थिती अशाच पद्धतीची आहे। काल जवळपास 16 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या ठिकाणच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर आष्टी तालुक्यातील कडा आणि परिसरातील 6 गावं आहेत ती पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः वेढलेली होती। त्या ठिकाणी एअरलिफ्टिंग करून 51 जणांना सुखरूप वाचवले आहे। तर त्या ठिकाणची आता पूर परिस्थिती हळूहळू ओसरत आहे। तर काही जणांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काही जणांचा जे काही काढून ठेवलेले कांदे होते, कांदा चाळची चाळ वाहून गेली, काही जणांची जनावरं देखील वाहून गेले। तर जी जीवनावश्यक वस्तू आहेत, घरातील साहित्य आहे ते देखील वाहून गेल्याची परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे आता एकदा पूर ओसरल्यानंतर नुकसान किती झालं होतं हे देखील आता समोर येणार आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये काल ज्या पद्धतीची पूर परिस्थिती, आज जरी थोडा दिलासा मिळालेला असला तरी देखील काही ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि 2 दिवस झालेल्या पावसामुळे ज्या नद्या आहेत त्या आजही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। धोक्याची पातळी जी ओलांडलेल्या नद्या आहेत त्या देखील आज तशाच पद्धतीने आहेत। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठी जाऊ नये असा इशारा दिलेला आहे आणि एकंदरीतच या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने नक्की सुरेश, धन्यवाद। आपण तुर्तास ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अधिक माहिती आपल्याकडनं आम्ही घेत राहू। बीडची आपण परिस्थिती बघत होतो। आता पुढच्या बातम्यांकडे वळूया। उजनी धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं तर वीर धरणामधून 17,000 क्युसेक प्रतितास वेगानं भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय। चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांना सुद्धा पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदी जवळ जात असाल तर काळजी घ्या असंही सांगण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं खैराट गावात नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याची घटना घडली आहे। अक्कलकोट तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलंय। अनेक नागरिकांचं नुकसान झालंय। खैराट गावाचा तर संपर्कही तुटलेला आहे। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशीच बोलूया। वीरेंद्र, काय परिस्थिती पंढरपुरातल्या पावसा पाण्याची? 1 लाख क्युसेक चा जो विसर्ग आहे भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला होता आणि 77,000 क्युसेकचा विसर्ग आता चंद्रभागा नदी पात्रात
आहे. आपल्या पाठीमागं बघू शकता की पुंडलिक रायाचं मंदिर आहे आणि इतर ज्या समाधी आहेत, मंदिर आहेत, त्यांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि एकंदरीत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूरमध्ये. 6व्यांदा झालेली आहे मे महिन्यापासून आणि आता लेटेस्ट त्याच्याबद्दल अपडेट आहेत की उजनी धरणामधून थोडा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे, जो 90,000 करण्यात आलेला आहे आणि वीर धरणातनं 3700 क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजे ही पूर परिस्थिती टळू शकते आत्ताच्या सद्यस्थितीला. मात्र जो पाणलोट क्षेत्रातला पाऊस आहे त्याच्यावर ही सगळी परिस्थिती असणार आहे आणि इथून पुढे किती पाऊस पडतोय, कारण पावसाने सोलापूर, पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल मध्ये धुमाकूळ घातला होता आणि आता त्याच्यावर संपूर्ण परिस्थिती आहे. सद्य स्थितीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे पंढरपूरमध्ये. चंद्रभागा नदी दुथडी होऊन वाहत आहे काठोकाठ आणि जे पाणी आहे ते घाटाला सगळ्या लागलेलं आहे आणि आपत्ती व्यवस्थापन टीम आहे ती मात्र गैरहजर आहे. ही फार गंभीर बाब आहे, कारण भाविक येत असतात, त्यांचं स्नान असतं, धार्मिक कार्य असतात, पण आपत्ती व्यवस्थापन टीम पूर्णपणे आता गैरहजर आहे. नक्की नक्की धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. ही आपण पंढरपुरातली परिस्थिती बघत होतो. आपत्ती व्यवस्थापन गैरहजर आहे असं आपल्याला वीरेंद्र सांगत होते. आता सोलापूरकडे वळूया. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय. हे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळालाय. बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हजारो शेतकऱ्यांकरता वरदान ठरलेला आहे. एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पाऊस पडलाय, धरणं किंवा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत, त्याचा फायदा झालाय. पण बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसानं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. अनेक भागांमध्ये नुकसान झालेलं आहे. इथे मात्र सोलापुरातल्या या परिसरात मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं. दरम्यान उत्तर सोलापुरात मात्र पावसानं थैमान घातलंय. पावसामुळे रानमसले खुनेश्वर हा पूल पाण्याखाली गेला आणि रानमसले गावातील ओढा ओव्हरफ्लो झाला. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना, अनेक नागरिकांना त्रास होतोय. शेतकरी जीव मुठीत घेऊन धरण ओलांडतायत. पुलाची उंची वाढवावी अशी गेली अनेक वर्ष शेतकरी मागणी करतोय, पण त्याकडे दुर्लक्षच होताना दिसतंय. पावसामुळे वडाळा, गावडी, दारफळ, कळमण आणि रानमसले या गावातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलेलं आहे. किणीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकातून पाणी वाहतंय. पाण्याचा प्रवाह जोरदार आहे, त्यामुळे ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं वाहून जाण्याच्या शक्यतेत आहेत, वाहून जाण्याच्या परिस्थितीत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद आणि मुगाची मळणी खोळंबलेली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा मात्र मेटाकुटीला आलेला आहे. अहिल्यानगर आणि बीडच्या भागात तुफान पाऊस झालाय आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. परंडा तालुक्यातील भोत्रा, मुंगशी या गावात पाणी दिसून येत आहे. भोत्रा गावाचा संपर्क तुटलेला आहे. सीना, नळी, खैरी, चांदणी या नद्यांना पूर आलाय. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क रहा असं सांगितलंय. सीना धरणाचे सगळे दरवाजे उघडावे लागलेले आहेत. परंडा, धाराशिव इथली दृश्य आपण बघतोय. पावसाचं पाणी शेतात शिरलंय. पूर्ण हा व्यक्ती जो शेतात उभा आहे त्याचा पूर्ण पाऊल पाण्यामध्ये आहे, पाण्याच्या चिखलात आहे. हवालदिल झालेला आहे शेतकरी. भोत्रा गावाला पावसाचा फटका चांगलाच बसलाय. जालना जिल्ह्यातल्या विरेगाव इथल्या कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूल आला. विरगाव महसूल मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे रात्री 4 तास पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आला. कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूर आलाय. नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. तर लातूर जिल्ह्यात पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. औसा तालुक्यातील औसा बोरगाव तेर या मार्गावर ओढ्याला पूर आला. पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे भेटा गावासह कोंड, मुरुड, तेर, जागजी या मार्गासह धाराशिवचा संपर्कच तुटला.
रात्रभर पडणाऱ्या पावसानं औसा तेर रोडवर बोरगाव जवळच्या पुलावर पाणी आलं। पुराचे पाणी ओसंडून वाहतंय या पुलावरून। दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबलेली आहे। एसटी सह इतर वाहनं सुद्धा अडकून पडली आहेत। पुराच्या पाण्याचा जोर प्रचंड आहे, म्हणजे प्रवाह पाण्याला खूप जास्त आहे, त्यामुळे गाड्या घालणं हे धोक्याचंच आहे। ओढ्याकाठच्या शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कारण शेतजमिनीवर पाणीच पाणी भरलेलं आहे। आता लातूर नंतर आपण वळूया यवतमाळकडे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली आहे। सोयाबीन कापूस पीक भुईसपाट झालेलं आहे। सोयाबीनच्या शेतात काहीही उरलेलंच नाहीये। यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी घेतली आणि शेतात सोयाबीन पेरलं, पण पुराने ते पूर्णपणे निस्तेनाबूत केलेले, खरडून टाकलेले आहे। शेतात फक्त आता सोयाबीनच्या कांड्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचं वार्षिक बजेट कोलमडलंय। यावर्षी पावसानं आतापर्यंत जवळपास 2 लाख हेक्टरवरचं पिकाचं नुकसान केलंय। काही भागात पंचनामे सुरू आहेत। आपण यवतमाळ विषयी बोलतोय। सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करतोय। तर जालन्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। बघा, या शेतकऱ्याच्या शेतात गुडघाभर पाणी आहे। मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला जालन्यामध्ये। जालन्याच्या काही भागात तर प्रचंड नुकसान झालेलं आहे। पूर्ण पीक अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे। अनेक महसूल मंडळातील शेती पिकाचं नुकसान झालंय। एदलापूर शिवारातली ही दृश्य आहेत। फळबागांसह खरीप पिकातील सोयाबीन कापूस पिकाच्या शेतात गुडघाभर पाणी आहे। पिकाचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्याला हे असं पाण्यातून आपली पिकं बघायला जावं लागतंय। पंचनामे करून तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी करतो आहे। जालना जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मी सध्या यदलापूर शिवारातल्या एका शेतामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर ही आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेमध्ये गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर या आंब्याच्या बागामध्ये झेंडूचं लागवड करण्यात आली होती। झेंडूची लागवडीचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर बघितलं तर माझ्या बाजूला हे सोयाबीनचं शेत आहे आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये सुद्धा गुडघाभर पाणी आहे, म्हणजे संपूर्ण सोयाबीनचं पीक जे आहे ते या पाण्यानं व्यापलेलं आहे। मोठं नुकसान जे आहे ते या इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण जालना जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे, त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हे सगळे शेतकरी आपल्या बरोबर आहेत। दादा, मला काय सांगाल, काय काय तुमचं जे आहे ते नुकसान या ठिकाणी झालेलं आहे? आमची आंबा पिकाची लागवड होती 2 एकर। सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे। अक्षरशः सगळं पाण्यामध्ये जाऊन उद्ध्वस्त झालेलं आहे। आमची शासनाला एवढीच मागणी आहे की बाबा तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाही तर अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा काही इलाज नाही आहे। जे आमचं हे पीक लावलेले याच्यावर दिवाळीचे लोकांचे घेतलेले कर्जे, दुकानदाराचे उधारे, ह्या सगळं देणं आहे आणि ह्या पावसानं सगळं मातीमोल करून टाकलेलं आहे। तर मायबाप शासनानं आमचा विचार करून तात्काळ पंचनामे करून आमची नुकसान भरपाई द्यावा, एवढी शासनाला आमची विनंती। दादा मला सांगा की या कशा पद्धतीचा पाऊस होता आणि किती शेतकऱ्यांच्या यामध्ये नुकसान झालं असेल? सर, बंद्या आमच्या गावामध्ये रात्री 2 वाजल्यापासून एकही शेतकरी झोपलेला नाही। आम्ही रातभर विचार करतोय पाऊस आता उघडन मग उघडन, आणि सकाळी आम्ही हे सगळं येण्यासाठी आलो। तर अक्षरशः ही परिस्थिती पाहून आता याच्या पुढे आमचं काय होईल आणि कसं होईल, आम्ही ह्या विचारामध्ये अतिशय बेजार आहेत। शासनानं जर आमचा विचार करून जर तात्काळ पंचनामे करून जर नुकसान भरपाई जर दिली तर शासनाचा आमच्यावर खूप मोठा उपकार होईल असं आम्हाला वाटतं। आपण जर बघितलं तर मोठं नुकसान जे आहे ते या सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे, त्यामुळं शासनानं तात्काळ या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांना जे आहे ते मदत द्यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। पुढे जाऊया आपण छत्रपती संभाजीनगरच्या बातमीकडे। संभाजीनगरच्या जिल्ह्यातील कन्नड सोयगाव तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला।
त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी बघायला मिळालं। काहींच्या घरात सुद्धा पाणी शिरलं। रात्रभर त्यांना घरात पाण्यातच काढावं लागलं वेळ। घरातलं साहित्य आणि वेगवेगळ्या जीवनावश्यक खाण्यापिण्याच्या वस्तू या सगळ्याचं नुकसान झालेलं आहे। सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे घोसला आणि जरंडे याला जास्तच फटका बसलाय। शेती वाहून गेली आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी याचना केली आहे।